नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे, स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट नागपूर तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे सिलॉजिझम विधाने व निष्कर्ष याचा भाग 2। मागच्या याच्यात आपण कन्क्लुजन बेस्ड ऑन सम आणि ऑल वर बघितले होते। यामध्ये आपण कन्क्लुजन बेस्ड ऑन नो एकही नाही वर आधारित निष्कर्ष मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की विधाने वाचून वेन डायग्राम कशी काढायची। यामध्ये पण आपल्याला सेम टू सेम करायचं आहे, विधाने वाचायची आहेत आणि वेन डायग्राम काढायची आहे। पण मागच्या भागात आपण बघितलं होतं की आपण विधाने वाचून एकच वेन डायग्राम काढत होतो, पण जेव्हा एकही नाही किंवा नो आलं कन्क्लुजन मध्ये तेव्हा आपल्याला एका डायग्रामवर भागत नाही, आपल्याला पॉसिबिलिटीज बघावे लागतात। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बेसिक डायग्राम काढावी लागते आणि एक पॉसिबल डायग्राम काढावी लागते। तर बेसिक डायग्राम आणि एक पॉसिबल डायग्राम। आणि निष्कर्ष कसा असते, एकही नाही वर आधारित, एकही नाही। इकडे सगळीकडे काय, एकही नाही वर आधारित कन्क्लुजन। जर आपल्याला बेसिक डायग्राम मध्ये एकही नाही कन्क्लुजन बरोबर दिसलं आणि पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा जर बरोबर दिसलं तरच एकही नाही वरचा जो निष्कर्ष आहे तो बरोबर असतो, अन्यथा तो चूक असतो। समजा की बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आला आणि पॉसिबल डायग्राम मध्ये चूक झाला आपलं एकही नाही, तर आपल्याला काय करावं लागणार, एकही नाही हा निष्कर्ष चूक ठरवावा लागणार। जर बेसिक डायग्राम मध्ये चूक आहे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा चूक आहे तरी सुद्धा आपल्याला एकही नाही वरचा निष्कर्ष चूक ठरवावा लागणार। जर समजा बेसिक डायग्राम मध्ये चूक आहे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बरोबर आहे तरी सुद्धा काय आहे, एकही नाही वरचा निष्कर्ष आपल्याला चूक ठरवायचा आहे। आपल्याला कसं पाहिजे, बेसिक डायग्राम मध्ये सुद्धा बरोबर पाहिजे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा बरोबर पाहिजे। आता आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला मी बरोबर समजवणार की बेसिक डायग्राम कशी काढायची आणि पॉसिबल डायग्राम कशी काढायची। हे फक्त तुम्ही आता नोट डाऊन करून घ्या, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल येईल तेव्हा हे गोष्टी तुम्हाला प्रॉपर समजून जाईल। तर आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया। तर आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया। या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे की मी डायग्राम कशी बनवतो आणि पॉसिबिलिटीज कशी शोधतो। बेसिक डायग्राम काय असते आणि पॉसिबल डायग्राम काय असते ते तुम्हाला बरोबर इकडे शिकायचं आहे। विधाने, काही पेपर हे पेन आहे, तर मी काय करतो, काही पेपर हे काय आहेत, पेन आहे। काही पेपर पेन आहेत, सर्व पेन स्केल आहेत, सर्व पेन काय आहेत तर स्केल आहे, सर्व पेन स्केल आहे। एकही स्केल मार्कर नाही, मार्कर मी बाजूला बनवून टाकतो आणि एकही मार्कर काय आहे, स्केल नाही, एकही स्केल मार्कर नाही, एकही स्केल मार्कर नाही। या पद्धतीने आपण याला डिनोट केलं। आता निष्कर्षाकडे बघू, एकही मार्कर हा पेपर नाही, एकही मार्कर हा पेपर नाही। काय दिसते मला, कन्क्लुजन बेस्ड ऑन एकही नाही, नो, एकही नाही, दोन्ही मध्ये काय दिसत आहे, एकही नाही, म्हणजे नो मार्कर इज पेपर, नो मार्कर इज पेन, असं त्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन होईल। इकडे आपल्याला कन्क्लुजन कसं दिसत आहे, नो वर आधारित दिसत आहे, म्हणजे आपल्याला बेसिक डायग्राम ही काढावी लागणार आणि पॉसिबल डायग्राम ही काढावी लागणार। आणि मला बेसिक डायग्राम मध्ये पण बरोबर पाहिजे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये पण बरोबर पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता आपण याच्यामध्ये बेसिक डायग्राम बघूया आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बघूया। हे पहिल्या विधानासाठी आणि हे पहिल्या निष्कर्षासाठी आणि दुसऱ्या निष्कर्षासाठी। काय म्हणते, एकही मार्कर हा पेपर नाही, एकही मार्कर काय आहे, पेपर नाही। बेसिक डायग्राम मध्ये बरोबर, आपण मागच्या लेक्चर मध्ये सम आणि ऑल मध्ये काय बघितलं होतं, फक्त बेसिक डायग्राम। इकडे पण काय आहे, ही आपली बनलेली बेसिक डायग्राम आहे। पॉसिबल डायग्राम कशी काढायची ते सांगतो तुम्हाला। एकही मार्कर हा पेपर नाही, एकही मार्कर हा पेपर नाही, बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे। पण जर काळजीपूर्वक बघितलं तर एकही मार्कर हा स्केल नाही, एकही मार्कर हा पेन नाही, एकही मार्कर हा रिजन नाही। पण मार्करला मी इकडे अशा पद्धतीने बनवू शकतो मार्कर, आणि काय करू शकतो, इकडे कट,
आपल्या विधानाच्या विरुद्ध नाही चाललो आपण. बघा, काही पेपर हे पेन आहेत, काही पेपर हे पेन आहेत, सर्व पेन स्केल आहेत. सर्वच्या सर्व पेन काय आहेत तर स्केल आहेत. एकही स्केल मार्कर नाही. बघा, एकही स्केल काय मार्कर नाही आहे. आलं लक्षात? तर याच्यावरून आपण बघूया काय म्हणताय. एकही मार्कर हा पेपर नाही, पण इकडे मला काय दिसत आहे काही मार्कर पेपर आहेत, त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये चूक आहे. मार्कर इकडे राहण्याची पॉसिबिलिटी आहे, मार्कर याच्या आतमध्ये राहण्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. मला सरळ सरळ फक्त इकडे असं द्यायचं आहे. हे काय आहे, हे पॉसिबल डायग्राम आहे. आणि ही जे होती हा मार्कर जो वेगळा होता, ही बेसिक डायग्राम होती. आणि मार्कर आणि काही मार्कर हे पेपर असू शकतात, सर्वच्या सर्व मार्कर सुद्धा पेपर असू शकतात. ही एक पॉसिबिलिटी आहे. चला, म्हणजे पहिल्या ह्याच्यात काय काय दिसलं मला, बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, पण पॉसिबल डायग्राम मध्ये चूक आहे. मला काय दोन्ही मध्ये बरोबर पाहिजे होतं, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते पहिला निष्कर्ष जो आहे तो चूक आहे. नेक्स्ट बघूया, एकही मार्कर हा पेन नाही. बघा, बेसिक डायग्राम मध्ये बघूया, एकही मार्कर पेन आहे का? एकही मार्कर स्केल नाही आहे. आता पेन जे आहेत सगळेच्या सगळे स्केल आहेत, त्यामुळे एकही मार्कर पेन नाही. बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे. पण जेव्हा मी पॉसिबल डायग्राम मध्ये बघतो, पॉसिबल डायग्राम मध्ये काय आहे, एकही स्केल मार्कर नाही आहे. लक्षपूर्वक, एकही स्केल मार्कर नाही आहे. ही डायग्राम बघितली तर मला काय दिसते, एकही पेन मार्कर नाही किंवा एकही मार्कर हा पेन नाही. दुसरी पॉसिबल डायग्राम जर बघितली तर मला काय दिसत आहे, एकही मार्कर स्केल नाही. बघा, इकडे तिकडे क्रॉसचं मी साईन दिलेलं आहे की मार्कर आणि स्केलचा काही संबंध नाही. त्याचप्रमाणे मार्कर आणि पेनचा सुद्धा काही एक संबंध नाही. तो जो म्हणत आहे एकही मार्कर हा पेन नाही आहे, हा पॉसिबल डायग्राम मध्ये पण बरोबर आहे. बेसिक डायग्राम मध्ये तर बरोबर आहेच, पण पॉसिबल डायग्राम मध्ये जर बघितलं आपण तरी काय मार्कर हा पेन नाही असू शकत नाही. त्यामुळे आता मला काय दिसत आहे, बेसिक डायग्राम मध्ये पण बरोबर, पॉसिबल डायग्राम मध्ये पण बरोबर. म्हणजे दुसरा निष्कर्ष जो आहे हा माझा योग्य ठरणार. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार की बेसिक डायग्राम कशी बघायची आणि पॉसिबल डायग्राम कशी बघायची. आपण अजून काही एक्झाम्पल घेणार आहे ज्यामध्ये तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी अजून वाढणार. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. विधाने वाचून वेन डायग्राम काढून घेऊया. सर्वात आधी विधाने काय म्हणताय, काही झाडे पेपर आहे. अच्छा, हे झाडे झाले सर्व, आणि या झाडांपैकी काही झाडे काय आहेत तर पेपर आहे. दुसरं विधान बघूया, काही पेपर पेन आहे. काही पेपर काय आहेत तर पेन आहे. सर्व पेन कार आहे. सर्वच्या सर्व पेन काय आहेत, कार आहेत. सर्व पेन कार आहे. सर्व कार ट्रक आहेत. सर्व कार काय आहेत तर ट्रक आहे. एकही ट्रक सायकल नाही. सायकल इकडे मी बाजूला बनवतो आणि काय म्हणतो, एकही ट्रक सायकल नाही. निष्कर्ष बघा, निष्कर्ष कशावर आधारित आहे, एकही नाही म्हणजे नो वर आधारित आहे. एकही नाही. एकही सायकल झाड नाही, नो सायकल इज ट्री. एकही सायकल पेपर नाही, नो सायकल इज पेपर. एकही सायकल कार नाही, नो सायकल इज कार. एकही सायकल पेन नाही, नो सायकल इज पेन. एकही नाही म्हणजे नो वर आधारित आहे. आपल्याला बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम बघायची. आता मी तुम्हाला सांगतो की बेसिक डायग्राम तर आपली ही बनवली आपण. आता याच्यात पॉसिबिलिटी कशी बघायची आपल्याला. बघा, एकही ट्रक सायकल नाही किंवा एकही सायकल ट्रक नाही. याचा अर्थ हा होतो की ट्रक आणि सायकलचा काही एक संबंध नाही आहे. त्याच प्रकारे हे सर्वच्या सर्व कार काय आहेत, ट्रक आहेत. सर्वच्या सर्व पेन काय आहेत, ट्रक आहेत. आणि हा जो रिजन आहे हा सुद्धा काय आहे, ट्रक आहे. म्हणजे सायकलचा ट्रकशी, कारशी, पेनशी आणि हा जो रिजन आहे याच्याशी संबंध राहणार नाही. पण सायकलचा संबंध पेपरशी असू शकतो, झाडाशी असू शकतो आणि या रिजनशी असू शकतो. पण काही झालं तरी पेन, कार, ट्रक आणि हा रिजन याच्या सोबत सायकलचा संबंध आपल्याला जोडता येणार नाही. मग आपण काय बघूया, बेसिक डायग्राम बघूया आणि पॉसिबल डायग्राम बघूया. आणि 1 2 3 1 1 2 3 आणि 4
या 4 निष्कर्षासाठी आपण बघूया बेसिक डायग्राम मध्ये काय येतं आणि पॉसिबल डायग्राम मध्ये काय येतं. सर्वात महत्वाची गोष्ट कुठली की मला बेसिक डायग्राम मध्ये पण बरोबर पाहिजे आणि पॉसिबल डायग्राम मध्ये पण बरोबर पाहिजे. जर मला एकही नाही वाला निष्कर्ष जो आहे तो बरोबर ठरवायचा असणार तर दोन्ही मध्ये मला बरोबर पाहिजे. आता आपण पहिला निष्कर्ष वाचूया आणि बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम मध्ये बघूया. निष्कर्ष, एकही सायकल झाड नाही. एकही सायकल झाड नाही बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे. सायकल आणि झाडाचा एकही एक संबंध नाही आहे. पण पॉसिबिलिटी जर बघितली आपण, सायकलचा संबंध मी ट्रक, कार, पेन आणि या रिजनशी लावू शकत नाही. पण सायकलला मी इकडे बनवू शकतो, या पेपर मध्ये बनवू शकतो किंवा या रिजन मध्ये सुद्धा बनवू शकतो. तर कशा पद्धतीने बनवू शकतो ते पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो. थोडं मोठं करून घेऊया. हा झाला पेपर आणि हा झाला झाडे, हे झाले झाडे. आता हे काय, ही बेसिक डायग्राम आहे आपली. आता पॉसिबिलिटी आपण मध्ये काय करू शकतो, सायकलला मी इकडे ठेवू शकतो, सायकलला मी इकडे पण ठेवू शकतो, सायकलला मी पूर्णच्या पूर्ण पेपर मध्ये ठेवू शकतो, सायकलला पूर्णच्या पूर्ण मी झाडामध्ये ठेवू शकतो, सायकलला मी पूर्णच्या पूर्ण या रिजन मध्ये ठेवू शकतो, सायकलला मी असं सुद्धा ठेवू शकतो. बघा किती साऱ्या पॉसिबिलिटीज इकडे आलेल्या आहेत. आय होप तुमच्या लक्षात आलं असणार. आणि सर्वच्या सर्व याच्यात काय की हे जे सायकल आहे, हे जे छोटे छोटे मी सर्कल बनवलेले आहे, हे काय, या सर्व सर्कलचा ट्रक, कार, पेन आणि या रिजनशी संबंध नाही आहे. बाकी सगळीकडे काय आहे, इकडे आपण अशा पद्धतीने त्यांना ठेवू शकतो. हे पॉसिबिलिटी आहे. काय म्हणताय, एकही सायकल झाड नाही. एकही सायकल झाड नाही बेसिक डायग्राम मध्ये बरोबर. पण काही सायकल झाडे असू शकतात किंवा पूर्णच्या पूर्ण सायकल सुद्धा झाडे असू शकतात. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये हे चूक आहे. आपण त्यांचा संबंध पॉसिबल मध्ये लावू शकतो. नेक्स्ट बघूया, एकही सायकल पेपर नाही. एकही सायकल पेपर नाही बेसिक डायग्राम मध्ये बरोबर. पण पॉसिबिलिटी जर बघितली तर काही सायकल पेपर असू शकतात, काही सायकल पेपर असू शकतात, सर्वच्या सर्व सायकल पेपर असू शकतात, सर्वच्या सर्व सायकल पेपर असू शकतात. म्हणजे पॉसिबल मध्ये चूक आहे. एकही सायकल कार नाही. एकही सायकल कार नाही बेसिक डायग्राम मध्ये बरोबर. बेसिक डायग्राम मध्ये काय आहे, बरोबर आहे. एकही सायकल काय, कार नाही आहे. पण आपण पॉसिबल डायग्राम मध्ये बघितलं तर सायकलचा आणि कारचा संबंध आपण लावू शकतो का. पॉसिबिलिटी मध्ये बघा 1 2 3 4 5 6 एवढ्या पॉसिबिलिटी आपण बनवल्या आहे. पण कशाचाही संबंध आपण कार सोबत लावू शकत नाही. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा बरोबर आहे, एकही सायकल कार नाही. नेक्स्ट निष्कर्ष बघूया पुढचा, एकही सायकल पेन नाही. एकही सायकल पेन नाही बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे. पण जर पॉसिबल याच्यात जर आपण बघितलं 1 2 3 4 5 6 तरी यांचा संबंध आपण पेनशी नाही लावू शकत. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा बरोबर आहे. याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो की पहिला निष्कर्ष चूक आहे, दुसरा सुद्धा चूक आहे, तिसरा बरोबर आहे आणि चौथा सुद्धा बरोबर आहे. आय होप तुम्हाला बरोबर लक्षात आलेलं आहे की बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम मध्ये डिफरन्शिएट, फरक कसा करायचा. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून क्लॅरिटी वाटणार. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघणार आहे ज्यामध्ये आपण विधाने वाचून डायग्राम, सर्वात अगोदर आपण डायग्राम बनवून घेऊ. वेन डायग्राम, बेसिक डायग्राम. सर्व केक बिस्किट आहेत. सर्व केक काय आहेत तर सर्वच्या सर्व केक बिस्किट आहे. सर्वच्या सर्व केक बिस्किट आहे. सर्व बिस्किट लोखंड आहे. सर्व बिस्किट काय आहे तर लोखंड आहे. काही लोखंड सोने आहे. काही लोखंड काय आहे, सोने आहे. एकही सोने चॉकलेट नाही. चॉकलेट मी या बाजूला बनवून घेतो आणि असं दर्शवतो की एकही सोनं चॉकलेट नाही. ही झाली आपली बेसिक डायग्राम. आता याच्यामध्ये आपण पॉसिबिलिटी शोधूया की चॉकलेट आणि सोन्याचा संबंध आला नाही पाहिजे पॉसिबिलिटी मध्ये सुद्धा. पण चॉकलेटला मी कशा पद्धतीने बनवू शकतो, ही एक पॉसिबिलिटी झाली माझी. याने मला काय कळते, काही चॉकलेट लोखंड आहे, काही चॉकलेट बिस्किट आहेत, काही चॉकलेट केक आहे. ही एक पॉसिबिलिटी आहे.
सर्वच्या सर्व चॉकलेट लोखंड आहे, सर्वच्या सर्व चॉकलेट बिस्किट आहे, सर्वच्या सर्व चॉकलेट काय आहे, केक आहे. ही सुद्धा पॉसिबिलिटी आपल्याकडे बनू शकते. पण काहीही झालं तरी चॉकलेट आणि सोन्याचा संबंध आला नाही पाहिजे, तसं विधान त्यांनी आपल्याला केलेलं आहे. एकही सोने चॉकलेट नाही. बघा, एकही सोने चॉकलेट नाही. बेसिक मध्ये मी फॉलो केलेलं आहे, तसंच मला पॉसिबल मध्ये सुद्धा फॉलो करायचं आहे. इकडे बघा, एकही चॉकलेट सोने नाही, एकही चॉकलेट सोने नाही. चॉकलेट सोने, चॉकलेट सोने, काहीही संबंध नाही. आय होप तुम्हाला पॉसिबिलिटी कशी शोधायची लक्षात आलं. आता आपण निष्कर्षाकडे येऊया. बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम मध्ये कम्पेअर करूया. बेसिक डायग्राम आहे आणि ही आपली पॉसिबल डायग्राम आहे. 1, 2 आणि 3 आपले जे 3 निष्कर्ष आहेत त्याच्यासाठी आपण बनवलेला आहे. पहिला निष्कर्ष बघूया. एकही चॉकलेट सोने नाही. एकही चॉकलेट सोने नाही. बेसिक डायग्राम मध्ये एकदम बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण जेव्हा पॉसिबिलिटी मध्ये बघतो मी, तर एकही चॉकलेट सोने नाही, एकही चॉकलेट सोने नाही, याचा पण संबंध नाही, याचा पण संबंध नाही. म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा बरोबर आहे, एकही चॉकलेट सोने नाही. आता दोन्ही मध्ये बरोबर असल्यामुळे पहिला निष्कर्ष काय आहे, बरोबर ठरला, योग्य ठरला. दुसरा बघूया. एकही चॉकलेट केक नाही. एकही चॉकलेट केक नाही. बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, चॉकलेट इकडे आहे, केक इकडे आहे, काही एक संबंध नाही. पण जर पॉसिबल मध्ये बघितला तर सर्वच्या सर्व चॉकलेट मला केक दिसून राहिले, किंवा काही चॉकलेट सुद्धा मला केक दिसून राहिले. त्यामुळे पॉसिबल मध्ये चूक आहे. जेव्हा मला असं दिसलं की बेसिक मध्ये बरोबर आणि पॉसिबल मध्ये चूक, तेव्हा निष्कर्ष काय ठरतो, चूक ठरतो. एकही चॉकलेट केक नाही मला दिसून राहिलं इकडे पॉसिबल मध्ये. तिसरा बघूया. एकही चॉकलेट लोखंड नाही. चॉकलेट आणि लोखंडाचा काही एक संबंध नाहीये, त्यामुळे बेसिक डायग्राम मध्ये बरोबर. पण जर आपण पॉसिबिलिटी मध्ये बघितलं तर चॉकलेट लोखंड नाही म्हणते, पण काही चॉकलेट लोखंड असू शकतात, किंवा सर्वच्या सर्व चॉकलेट सुद्धा लोखंड असू शकतात. ही एक पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये चूक आहे. तो जो बोलला एकही चॉकलेट लोखंड नाही, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा चूक ठरतो. आय होप तुमच्या लक्षात आलं असणार. अजून आपण एक्झाम्पल्स घेऊया. आता आपण 4थ्या क्रमांकाचं एक्झाम्पल बघूया. विधाने वाचूया आणि वेन डायग्राम काढूया. पहिलं विधान काय म्हणतंय, काही निळे हे हिरवे आहेत. मी इकडे निळे काढून घेतो, आणि काही निळे काय आहेत तर हिरवे आहेत. काही निळे हिरवे आहेत, काही हिरवे गुलाबी आहेत. अच्छा, काही हिरवे काय आहेत तर गुलाबी आहे, काही हिरवे हे गुलाबी आहे. सर्व गुलाबी हे पिवळे आहे. सर्व गुलाबीला आपण काय करू शकतो, पिवळे. सर्व गुलाबी पिवळे आहे. एकही पिवळा काळा नाही. अच्छा, या बाजूने मी काळा बनवतो आणि एकही पिवळा जो आहे तो काळा नाही आहे. या पद्धतीने मी डिनोट करतो. काही काळे लाल आहे. अच्छा, काही काळे काय आहेत तर लाल आहे. तुम्ही खाली सुद्धा बनवू शकता. या काळ्याला त्या बाजूला ठेवू शकता. तुम्ही कशी काढू शकता, प्रॉपर रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. मला कळलं पाहिजे की कोणती वस्तू काय आहे किंवा कोणती वस्तू काय नाही आहे. पुन्हा एकदा बघूया. काही निळे हे हिरवे आहे. काही निळे हिरवे आहेत. काही हिरवे हे गुलाबी आहेत. काही हिरवे गुलाबी आहेत. सर्व गुलाबी हे पिवळे आहेत. सर्वच्या सर्व गुलाबी काय आहेत, पिवळे आहेत. एकही पिवळा हा काळा नाही. एकही पिवळा काय आहे, काळा नाही दिसत आहे मला. काही काळे लाल आहे. काही काळे लाल आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. मला काय बघायचं आहे की या पॉसिबिलिटी मध्ये सांगत आहे तुम्हाला, हा काळा रंग जो आहे हा पिवळा नाही असू शकत. याला काळ्याला पिवळ्या सोबत कनेक्ट नाही करू शकत. ह्या काळ्याला मी गुलाबी सोबत कनेक्ट नाही करू शकत. ह्या काळ्याला मी या रिजन सोबत कनेक्ट नाही करू शकत. आणि हा जो रिजन आहे याला सुद्धा मी काय आहे, या 3 भागासोबत कनेक्ट करू शकत नाही. पण जर पॉसिबिलिटी मध्ये जर आपण बघितलं, हा काळा जो आहे याला 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 या रिजनला कनेक्ट करू शकत नाही. पण काळा जो आहे मी या बाजूने ठेवू शकतो. हा झाला काळा. इकडे ठेवू शकतो मी, इकडे सुद्धा ठेवू शकतो. याच्या आतमध्ये सुद्धा मी ठेवू शकतो. याच्या आतमध्ये सुद्धा ठेवू शकतो. इकडे सुद्धा ठेवू शकतो. हे काय झाले, काळा. आणि हा जो रिजन आहे बघा, हा लाल जो आहे, हा लाल मी इकडे असा ठेवतो. एक मिनिट, हे काय झाले, हे सगळे काळे झाले. आता काळ्यासोबत जर मी बघितलं की लाल जो आहे, लालचा हा रिजन जो आहे हा तिकडे आपण कनेक्ट करू शकत नाही.
तर जर मी लालला इकडे कनेक्ट केलं अशा पद्धतीने, याला मी इकडे अशा पद्धतीने कनेक्ट केलं, अशा पद्धतीने इकडे सुद्धा याला मी कनेक्ट करू शकतो, इकडे सुद्धा कनेक्ट करू शकतो. म्हणजे असे असंख्य पॉसिबिलिटीज आहे. इकडे जास्तच कचरा झालेला आहे, आपण थोडंसं सुटसुटीत घेऊया आणि मग तुम्हाला आता आयडिया तर आलेला आहे की कुठला कलर कुठे नाही जोडायला पाहिजे. हे काय आहे, हे निळे आहेत आणि हे हिरवे आहेत, लाल काळा. आपल्याला फक्त एवढंच लक्षात द्यायचं आहे की काळा जो आहे तो पिवळ्या सोबत कनेक्ट नाही करू शकत, गुलाबी सोबत कनेक्ट नाही करू शकत, आणि हा जो रिजन आहे ज्याच्यामध्ये हिरवा, गुलाबी आणि पिवळा सर्व येते याच्या सोबत कनेक्ट करू शकत नाही. बाकी काळ्याला मी हिरव्या सोबत कनेक्ट करू शकतो, निळ्या सोबत करू शकतो, या रिजन सोबत सुद्धा कनेक्ट करू शकतो. आणि हा रिजन सुद्धा जो आहे तो सुद्धा मी पिवळा, गुलाबी आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकत नाही, त्याला मी हिरवा, निळा आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण निष्कर्षाकडे वळूया. याच्यामध्ये बेसिक डायग्राम आणि पॉसिबल डायग्राम दोन्हीच्या दोन्ही आपण बघणार आहे. पहिला निष्कर्ष, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे 5 निष्कर्ष आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये बघूया काय आपल्याला आढळते. पहिला निष्कर्ष, एकही काळा हा हिरवा नाही. एकही काळा हा हिरवा नाही. बेसिक डायग्राम मध्ये बरोबर, पण काळ्याला मी हिरव्या सोबत कनेक्ट करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये चूक. जर त्यांनी म्हटलं एकही काळा हा हिरवा नाही, हा काळा हिरवा नाहीये, बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, पण काळ्याला मी पिवळा, गुलाबी आणि या रिजन सोबत कनेक्ट नाही करू शकत. काळ्याला मी या रिजन सोबत कनेक्ट करू शकतो हिरव्याच्या. तो म्हणताय एकही काळा हिरवा नाही, पण मी काय म्हणतो काही काळे हे हिरवे राहू शकतात किंवा सर्वच्या सर्व काळे सुद्धा हिरवे राहू शकतात. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये चूक आहे. दुसरा बघूया, एकही काळा हा निळा नाही. एकही काळा हा निळा नाही, बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, पण पॉसिबल डायग्राम मध्ये जर बघितलं तर हा काळा जो आहे हा मी निळ्या सोबत कनेक्ट करू शकतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो की काही काळे निळे आहेत आणि सर्वच्या सर्व काळे सुद्धा निळे आहेत. हा काय बोलतोय, एकही काळा निळा नाही, हा चूक बोलतोय, म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये चूक आहे. पुढचा निष्कर्ष बघूया, एकही काळा हा गुलाबी नाही. एकही काळा हा गुलाबी नाही. काळ्याला आपण पिवळ्या, गुलाबी आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकत नाही. तो काय म्हणताय, एकही काळा हा गुलाबी नाही. बेसिक डायग्राम मध्ये मला क्लिअर दिसत आहे एकही काळा गुलाबी नाही, पण जर पॉसिबल मध्ये बघितलं तर काळ्याला गुलाबी सोबत कनेक्ट करणं पॉसिबल आहे का, यांचा काही संबंध लावू शकतो का, तर बिलकुल नाही. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा बरोबर आहे. हा जो बोललाय एकही काळा हा गुलाबी नाही, बेसिक मध्येही नाही आहे आणि पॉसिबल मध्येही नाही आहे. एकही लाल हा गुलाबी नाही. एकही लाल हा गुलाबी नाही, बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे, पण हा जो लाल आहे याला मी सगळीकडे कनेक्ट करू शकतो, फक्त हा रिजन सोडून. आता इकडे बघा, हा जो लाल आहे पॉसिबिलिटी बघा याची, ठीक आहे. आता एवढा रिजन तर मी कनेक्ट नाही केला ना, पण बाकी रिजन तर कनेक्ट केलाय लालचा. त्यामुळे हा काय म्हणताय, एकही लाल हा गुलाबी नाही, हा चूक बोलत आहे. काय आहे, काही लाल हे गुलाबी राहू शकतात, सर्वच्या सर्व लाल गुलाबी नाही राहू शकत, कारण की हा जो रिजन आहे हा नाही राहू शकत, पण काही लाल हे गुलाबी राहू शकतात. थोडा विचार कराल याच्यावर. एकही लाल हा पिवळा नाही. लाल आणि पिवळ्याचा काही संबंध नाहीये बेसिक डायग्राम मध्ये, पण पॉसिबल मध्ये बघितलं तर पॉसिबल मध्ये काय दिसत आहे मला, काही लाल हे पिवळे असू शकतात. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये चूक. मला इकडे कुठलं बरोबर दिसत आहे, तिसरा निष्कर्ष बरोबर दिसत आहे, बाकी सर्व निष्कर्ष काय आहे तर चूक आहेत. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया शेवटचं, ज्यामध्ये आजच्या लेक्चर आपण कन्क्लूड करूया. आता आपण शेवटचं एक्झाम्पल बघणार आहे, ज्यामध्ये कन्क्लुजन बेस्ड ऑन नो आहे, एकही नाहीवर आधारित निष्कर्ष. या एक्झाम्पल मधून मी तुम्हाला अजून एक नवीन गोष्ट शिकवणार आहे. सर्वात अगोदर आपण विधानं वाचून घेऊ आणि त्याच्यावर आधारित वेन डायग्राम बनवून घेऊ. काही पेपर पेन्सिल आहे, काही पेपर पेन्सिल आहे, काही पेन्सिल पुस्तक आहे, काही पेन्सिल काय आहेत तर पुस्तक आहे, सर्व पुस्तक नोट आहे, सर्व पुस्तक काय आहे तर नोट आहे, सर्व नोट पेन आहे, सर्व नोट पेन आहे,
काही पेन स्केल आहे, काही पेन स्केल आहे. आय होप तुम्हाला बेसिक डायग्राम बनवून आपली रेडी झाली आहे, तुम्हाला लक्षात आली असणार. आता याच्यामध्ये काय आहे, सर्वच्या सर्व घटक काय एकाच वेन डायग्राम मध्ये आहे. सर्वच्या सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये आहे. असं नाही दिलेलं आहे की एकही स्केल पेन नाही किंवा एकही स्केल पेपर नाही, असं विधानामध्ये तरी असं आपल्याला दिसलं नाही. त्यामुळे आपण एक सरळ सरळ डायग्राम बनवली. निष्कर्षाकडे जाऊया. बेसिक डायग्राम बघूया आणि पॉसिबल डायग्राम बघूया. आपण आपल्या 1, 2 आणि 3 निष्कर्षासाठी आपल्याला काय पाहिजे, दोन्हीकडे बरोबर पाहिजे, तेव्हाच आपण निष्कर्ष योग्य ठरवतो. पहिला निष्कर्ष काय म्हणताय, एकही पेपर स्केल नाही. एकही पेपर स्केल नाही, बरोबर, बेसिक डायग्राम मध्ये बरोबर आहे. पण या स्केलला मी पेपर सोबत कनेक्ट करू शकतो, पेन्सिल सोबतही कनेक्ट करू शकतो. कशा पद्धतीने, स्केल इकडे येऊ शकते, स्केल इकडे येऊ शकते, स्केल इकडे पण येऊ शकते, स्केल इकडे पण येऊ शकते, स्केल इकडे पण येऊ शकते. अजून स्केल जी आहे ती स्केल अशी सुद्धा येऊ शकते. पॉसिबिलिटी बघा, प्रॉपर लक्षात ठेवा. एकही पेपर स्केल नाही, पण काय काही पेपर स्केल आहेत आणि सर्वच्या सर्व पेपर सुद्धा एक मिनिट हा, काही एकही पेपर स्केल नाही, एकही पेपर स्केल नाही. बेसिक डायग्राम मध्ये बरोबर, पण पॉसिबिलिटी मध्ये बघितलं तर काही पेपर हे स्केल असू शकतात, काही पेपर स्केल असू शकतात. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये काय आहे, चूक आहे. एकही पेन्सिल स्केल नाही, एकही पेन्सिल स्केल नाही. बेसिक डायग्राम मध्ये बरोबर, पण पॉसिबल मध्ये काय दिसत आहे, काही पेन्सिल स्केल असू शकतात किंवा सर्वच्या सर्व पेन्सिल सुद्धा स्केल असू शकतात. अशी सुद्धा आपण डायग्राम बनवू शकतो. अशी सुद्धा डायग्राम आपण, ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे पॉसिबल डायग्राम मध्ये सुद्धा चूक. एकही पेपर पेन नाही, एकही पेपर पेन नाही, पण ह्या पेपरला मी पेन सोबत कनेक्ट करू शकतो. त्यामुळे बेसिक डायग्राम मध्ये बरोबर, पण पॉसिबल मध्ये चूक. आता याच्यावरून मी तुम्हाला काय सांगू इच्छित होतो की एक नोट तुम्ही इकडे लिहून घ्याल. एक नोट म्हणून, जर सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असेल तर एकही नाही किंवा नो वर आधारित निष्कर्ष नेहमीच चूक असतो. काय काय सांगितलं मी तुम्हाला, जर सर्वच्या सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असतील तर मला काय सगळ्याच्या सगळं चेक करण्याची गरज नाही. हे काय, हे प्रॅक्टिसचा भाग आहे. जेव्हा आपल्याला कळते की एकही नाही म्हणजे नो वर आधारित कन्क्लुजन आहे, एकही नाही वर आधारित निष्कर्ष आहे आणि सर्वच्या सर्व घटक काय एकाच वेन डायग्राम मध्ये आहे, तर त्याला मी सरसकट काय चूक ठरवू शकतो. एवढं मला पॉसिबल डायग्राम आणि बेसिक डायग्राम बघण्याची गरज नाही. थोडीशी प्रॅक्टिस करा, तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल. मागच्या लेक्चर मध्ये आपण सर्व आणि काही, सम आणि ऑल वर आधारित निष्कर्ष बघितले होते. या भागामध्ये आपण एकही नाही म्हणजे नो वर आधारित निष्कर्ष बघितला. पुढच्या लेक्चर मध्ये आपण अशाच तुकड्यात आपण भाग बनवणार आहे, ज्यामधनं आणि मग शेवटी आपण सर्वांना क्लब करून घेणार आहे, सगळ्यांना मर्ज करून घेणार आहे आणि परीक्षेत कशा पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला विचारतात त्याच्यावर आपण प्रॅक्टिस करणार आहे. एवढं बोलून मी आजचा लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच.